नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी कचरू चांभारे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं माझ्याकडील जो ग्रंथसाठा आहे, वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं मी संग्रही केलेली आहेत. या पुस्तकांच्या विषयी आम्ही आपणासमोर बोलत आहे. वाचनामुळे मनुष्य आणि एकंदरीतच माणसाचं जीवन हे समृद्ध बनतं, आशयघन बनतं. स्वतःच्या बाबतीमध्ये त्यासोबतच भोवताली समाजामध्ये राजकीय पटलावर जे जे काही घडतं ते खरोखरच कुठल्या तरी पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळालेलं असतं. इतकं हे पुस्तकाचं विश्व समृद्ध आहे. चला तर मग आपण माझ्याकडील पुस्तकांची ओळख मी तुम्हाला करून देतोय. हे माझं छोटंसं कपाट आणि ह्या रॅकचा जो वरचा कप्पा आहे हा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयाला वाहिलेला आहे. नुकतंच ज्यांचं निधन झालं असे थोर इतिहास तज्ज्ञ, इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे शिवचरित्रावरील दोन्ही खंड, त्या शेजारीच शककर्ते शिवराय म्हणून विजयराजे देशमुख यांची पुस्तकं. खऱ्या अर्थानं इतिहासाला संशोधनाचा दर्जा आणि संशोधनात्मक लेखन कसं असतं हे ज्यांनी सांगितलं असे वासी बेंद्रे यांचे हे दोन्ही खंड. परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय जबरदस्त पुस्तक. छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारातील, त्यांच्या चरित्रातील एक विविध पैलू अतिशय हुशार अशा लेखकांच्या माध्यमातून या पुस्तकामध्ये आहेत. पहिलं शिवचरित्र लिहिण्याचा मान म्हणून केळुस्कर गुरुजींचा उल्लेख केला जातो. त्यांचंही हे शिवचरित्र छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्यावर आधारित दीर्घकाळ संशोधन करून लिहिलेलं जयसिंगराव पवार साहेबांचं पुस्तक. मराठ्यांची बकर, ज्यानं मराठ्यांचा इतिहास सुसंगतपणे मांडण्याचा प्रयत्न केला असं एक ग्रँड डेप्थचं पुस्तक. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिग्रंथ काढला आणि त्यामध्ये खूप नामवंत लेखकांचा समावेश करून ती पुस्तकं या ठिकाणी लिहिलेली आहेत. महाराणी येसूबाई जिजाऊसाहेब यांची पुस्तकं वरच आहेत. रायगडाची माहिती देणारं हे थोडंसं जे काळ्या कलरमध्ये पुस्तक दिसते की महाराजांचा रायगड नावाचं हे पुस्तक आहे. पोर्तुगीज, इंग्रज, मराठा संबंध वाचल्यानंतर आपल्याला आपल्या स्वराज्याची जबरदस्त कल्पना येते. म्हणून देशस्थ लेखकापेक्षाही परकीय लेखकांचा पत्रव्यवहार अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. हा माझा जो दुसरा कप्पा आहे यातील अर्धा भाग ज्यांनी छत्रपती शिवरायांची नीती, शिवतंत्र आपल्या राज्यकारभारामध्ये रयतेच्या कल्याणासाठी जशास तसं वापरलं अशी ही होळकरशाही. होळकरशाहीचे हे 10 खंड. त्यासोबतच सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावरील माहिती देणारे ग्रंथ नर फाटक यांनी लिहिलेलं यशवंतराव होळकर. आणखी काही छोटी मोठी पुस्तके ही होळकरशाहीवरचीच आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील काही नवनवीन पुस्तकं आलेली आहेत. त्याच्या खालचा जो कप्पा आहे हा संपूर्णपणे छत्रपती संभाजीराजे यांना अर्पण केलेला आहे. डॉक्टर कमला गोखले यांचं पुस्तक, डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं पुस्तक, ॲडव्होकेट अनंतराव दारवटकर यांनी लिहिलेली महाराजांची 5ही खंड. 4 खंड वाचल्यानंतर मी त्यांना फोन केला होता. 10 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. म्हणलं सर 5वा खंड कधी? त्यांना इतका आनंद झाला. त्यांनी मला विचारलं, माझा परिचय करून घेतला आणि म्हणले की सर 5वा खंड आल्याबरोबर मी तुम्हाला सांगेल. आणि 5वा खंड प्रकाशित झाल्यानंतर मी सुद्धा तो खरोखरीच त्या ठिकाणी घेतला. विश्वस्त ही एक रहस्यमय कादंबरी आहे. बुधभूषण हे छत्रपती संभाजीराजांना लिहिलेलं पुस्तक. त्यासोबतच तुम्हाला इतिहासाला वाहिलेली इतर काही पुस्तकं दिसून येतील. थोर महापुरुषांची ही पुस्तकं, महात्मा गांधी, इकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी काही कादंबऱ्या आणि इतिहास हेच तुम्हाला दुसऱ्या कप्प्यामध्ये दिसेल. हा राजतरंगिणी म्हणजे काश्मीरचा अतिशय जुना इतिहास सांगणारं पुस्तक, खूप चांगलं आणि
एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ म्हणून मानला जातो. आजही काश्मीरचा अभ्यास करत असताना या पुस्तकाचा संदर्भ घेऊनच इतिहास लेखक पुढे चालतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी चळवळीला वाहिलेली ही सगळी पुस्तकं, सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त, त्यासोबतच इतर काही कादंबऱ्या, सर्वोत्तम भूमिपुत्र, तथागत गौतम बुद्ध, आह साळुंखे यांनी लिहिलेलं पुस्तक, आह साळुंखे यांचं संपूर्ण साहित्य, पु ल देशपांडे व गदिमा यांचे संपूर्ण साहित्य, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मकथेसह सर्व पुस्तकं या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेले विश्वकोश हे अतिशय स्वस्तात असतात. हे आपल्या घरी आवर्जून असले पाहिजेत. प्रत्येक अक्षराचा, प्रत्येक शब्दाची ओळख सांगणारे हे खंड आहेत. मला जेव्हा जेव्हा शक्य झालं त्यातील बरेचसे खंड मी घरी आणलेले आहेत. नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ, हा सुद्धा ग्रंथ खूप वाचनीय आहे, अभ्यासनीय आहे. सेतू माधवराव पगडी यांना वगळून इतिहासाचा कसलाच अभ्यास पुढे जाऊ शकत नाही. अशा प्रकारचं हे प्रचंड अभ्यासू असलेलं व्यक्तिमत्व. यांचे इतिहासावर असलेले जवळपास सर्व पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि विशेष म्हणजे मी सर्व वाचलेली सुद्धा आहेत. महाराणा हे पुस्तक राजपुतानातील सर्व पराक्रमी राजाचं राजपुतानी वंशाची माहिती देतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी बसरूर स्वारी केली होती, समुद्री स्वारी होती ती, त्या संपूर्ण स्वारीची माहिती देणारं माझा लेखक मित्र अभिषेक कुंभार याचं हे पुस्तक. छत्रपती शिवरायांची दुर्मिळ पुस्तकं या पुस्तकात आहेत. पत्र त्यांची, गडकिल्ल्यांचे फोटोसह असलेली पुस्तकं, मागील 1-1.5 महिन्यामध्ये आलेली पुस्तकं, परंतु ती आणखी फोडलीच नाहीत. हे जनरल नॉलेजशी असलेली संबंधित, पण अलीकडच्या काळात जनरल नॉलेज वाचणं थोडंसं कमी झालं आहे. वरच्या कप्प्यामध्ये महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी लोकराज्याच्या माध्यमातून महापुरुषांची जी विशेष माहिती दिलेली आहे, ही पुस्तकं खूप दिसायला छोटी आहेत, परंतु वाचण्यासाठी खूप मोठी आणि एक संदर्भ ग्रंथ म्हणून आहेत. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले इत्यादी इत्यादी विषयाला वाहिलेली हे विशेष अंक आहेत. ते वेळोवेळी मी संग्रही केलेली आहेत. या ठिकाणी संपूर्णपणे अण्णाभाऊ साठेंचे सर्व संग्रह आहेत, सर्व खंड. त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही भाषणांचे खंड. इकडे पण इतिहास या विषयाला वाहिलेली पुस्तकं, शिवाकाशीत, बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानासारखीच पवित्र कथा असलेले, वीर कथा असलेले हे शिवाकाशीत. एका एका ओळीचा इतिहास आपल्याला माहीत असतो, परंतु अशा पुस्तकामुळे संपूर्ण इतिहास माहिती होण्यासाठी मदत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जनता वर्तमानपत्रामध्ये जे जे लिहिलं ते संपूर्ण एका पुस्तकामध्ये महाराष्ट्र शासनाने छापलेलं आहे. खूप मोठं हे पुस्तक आहे, परंतु अवघं 150 रुपयाला हे आपल्याला उपलब्ध आहे. पराक्रमी महान योद्धा पहिले बाजीराव पेशवे यांची माहिती देणारे हे 3ही खंड. शरद पवार यांची आत्मकथा, वसंतराव नाईक यांची माहिती देणारं चतुरस्र, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची माहिती सांगणारं हे शाहू महाराजांचे 2ही खंड. या कपाटामध्ये पण आपल्याला काही पुस्तकं दिसतील. स्वामी विवेकानंद चरित्रात्मक कथा, जास्तीत जास्त पुस्तकं इतिहास आणि विचारवंत यांनाच वाहिलेली आहेत. या ठिकाणी पण आपल्याला नवनवीन विषयाची पुस्तकं दिसतील. माझे गडकोट भटकंतीतील आमचे आयकॉन असलेले
भगवानराव चिले यांचे संपूर्ण खंड या ठिकाणी आहेत. गड किल्ल्यावरची माहिती लिहिण्यासाठी, मला वाचण्यासाठी, बोलण्यासाठी या पुस्तकाचा खूप उपयोग होतो. अशी ही माझी साहित्य संपदा. इकडे पण काही पुस्तकं आहेत. लहानपणापासून वाचनाची आवड होती, त्यामुळं बरीचशी पुस्तकं मी घ्यायचो. आता पुस्तकं माझ्याजवळ आहेत याचा मला खूप आनंद होतो. आपणही पुस्तके घ्या आणि वाचा. वाचन माणसाला खूप समृद्ध करतं. आपल्या आयुष्याची सकारात्मक जडणघडण करण्याची ताकद हे या पुस्तकाच्या दुनियेत आहे. म्हणून पुस्तकाच्या दुनियेमध्ये आपण फेरफटका मारलाच पाहिजे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेस मनपूर्वक शुभेच्छा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा ही विनंती.